ठरलं. आता चला तुम्हाला एका मिनिटात मी रामायणात नेतो बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा, मी तुम्हाला हे आश्वासन, आशीर्वाद, परमार्थ, राजकारण हे तुम्हाला मेळ लागणार नाही. तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत. नाही का, रामायण ठेवायचं गावात किती दिवस लागतात? 7 दिवस. महाभारत ठेवायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष. आपण टीव्हीला महाभारत बघितलंच आहे. पण एका 10 सेकंदाच्या तुम्हाला रामायण सांगतो आणि महाभारत सांगतो, फक्त ध्यान धरून ऐका. कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याचं नाव महाभारत आहे. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याचं नाव रामायण आहे. कळलं ना? पटलं तर टाळ्या वाजवत जा जरा, म्हणजे आम्हाला खुश वाटतं. बरोबर आहे का? तर टॅच्यू सारखं उभं राहण्यात मजा नाही. बरोबर आहे का नाही? बघा, दुसरा मुद्दा लक्षात घ्या. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याचं नाव दुर्योधन आहे. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याचं नाव भरत आहे. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे. तिसरा मुद्दा लक्षात घ्या. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याचं नाव राजकारण आहे. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? बरं, जाऊ द्या. नावेत पाणी असावं बाळावं का पाण्यात नाव असावी? पाण्यात नाव असावे. बरोबर आहे का नाही? आणि नावेत पाणी असल्यावर काय होईल? नाव बुडून जाईल. बरोबर आहे का नाही? तसं परमार्थात राजकारण नसावं, पण राजकारणात परमार्थ असावा. पण राजकारणात परमार्थ कुठं शिरला आणि परमार्थात राजकारण कुठं शिरलं, तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो बघा. एवढं उच्च कोटीचं महाभारत, पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. आणि एवढं उच्च कोटीचं रामायण, पण त्या रामायणासारख्या परमार्थामध्ये राजकारण केले ते कैकेयी काकून मंथरा मावशीनं. विठ्ठल विठ्ठल. बघा, म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून एखाद्या वेळेला आश्वासन फेल ठरल, पण आशीर्वाद फेल ठरणार नाही. चला, रामायणामध्ये ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली, झालं काय? बजरंग बलीने अलगद उचललं लक्ष्मणाला आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर नेऊन टेकवलं. प्रभू रामचंद्रानं ती लक्ष्मणाची अवस्था बघितली. काळ्या कुरळ्या जटा, गोरा पान लक्ष्मण, छातीतून रक्त ओघळत आहे. आणि प्रभू रामचंद्राची मांडी लक्ष्मणाच्या रक्तानं भिजली. आणि प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवला आणि 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवला. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा, उठ बाबा माझ्या करता. अरे इष्टेत करता मर्डर करणारे भाऊ या जगात मी बघितले, पण तू नात्यानं माझा सावत्र भाऊ आहेस. पण तुझा आदर्श जगात घेण्यासारखं आहे लक्ष्मणा, उठ माझ्या करता. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे बघ लक्ष्मणा, मी अयोध्येत प्रवेश करेल आणि प्रवेश केल्याच्या नंतर मला विचारतील, म्हणतील, रामा, 14 वर्षापूर्वी तुम्ही 3 जण वनवासात गेले होते, आता फक्त 2 नवरा बायको वापस आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला? असा जर प्रश्न त्या सुमित्रा मातेनं जर विचारला लक्ष्मणा, त्या सुमित्रा मातेला मी काय उत्तर देऊ? अरे त्या सुमित्रा माते करता लक्ष्मणा, एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या आणि 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणून कधीतरी देवानं आपल्या करता रडावं बघा. म्हणून माणसाने चालताना तसं चालावं बघा. समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून रामरामच घातला पाहिजे. बसताना माणसानं असं बसावं, 4-2 प्रतिष्ठित माणसं जवळ येऊन बसले पाहिजेत.
आणि मरतानी माणसानं असं मारावं की आपल्या वैऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. आज प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणा, या जगामध्ये तू आदर्श असा बंधू ठरला बाबा. अरे तुला गरज नव्हती माझ्यासोबत वनवासात येण्याची, तरी तू आला. की तुझी अवस्था मला लक्ष्मणा बघवत नाही. उठ माझ्या करता, सुमित्रा माते करता उठ. अरे अयोध्येत पाऊल टाकल्यावर कोण्या तोंडानं अयोध्येतल्या जनतेला मी तोंड दाखवू? माझ्या करता लक्ष्मणा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे बघ लक्ष्मणा, तुला माझं ऐकावं लागल लक्ष्मणा. लक्ष्मणा, तू 14 वर्ष माझ्या करता झोपही घेतली नाही. 14 वर्ष तू निराहारी राहिला, माझ्या करता तू 14 वर्ष काही खाल्लं नाही लक्ष्मणा. लक्ष्मणा, हे बघ, अरे मी रावणाचा वध करेल, अयोध्येत प्रवेश करेल आणि अयोध्येत माझा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होईल आणि अयोध्येतली एक एक प्रजाजन माझ्या पाया पडायला येतील. लक्ष्मणा, पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल. तिला मी असा उजवा हात करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण भरताची बायको मांडवी करल. मांडवी करल त्याच्यानंतर शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती तिचा आदर्श घेईल आणि श्रुतकीर्ती माझ्या पाया पडायला येईल. तिलाही मी हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला ज्यावेळेस माझ्या पुढे येईल, त्या उर्मिला मी काय उत्तर देऊ लक्ष्मणा? अगं उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलं, मला क्षमा कर. अरे त्या लक्ष्मणा, त्या उर्मिले करता एकदा उठ बाबा. तरी पण प्रभू रामचंद्र विनवणी करतात, पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू इतके रडतात, इतके रडतात, अश्रू डोळ्यामध्ये दाटल्या गेले आणि प्रभू रामचंद्राचं रडणं बघून 18 पद्म वानर रडायला लागली. त्याच वेळेला तिथे बिभीषणजी होते. हे मी तुम्हाला कोणाचं सांगतो? मी आतापर्यंत सांगितलेलं मी हे सावत्र भावाचं सांगितलं, डोळ्याला पाणी आलं ना माझ्या आणि तुमच्या डोळ्याला पाणी आलं. हे कोणाचं सांगितलं मी? सावत्र भावाचं सांगितलं तुम्हाला मी. सख्य तर एकमेकाच्या मर्डरची वाट बघतात, म्हणून रामायण आपल्याला याच्या करता ऐकायचंय, करमणूक म्हणून ऐकू नका. नाहीतर आज विचार करा बघा, आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजेत. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजेत. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजेत. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजेत. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजेत. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्खे नाही सावत्र भाव आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो, त्याचं नावे भरत. म्हणून वाईट या गोष्टीचं वाटतं. काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं? बरं का? रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागताना त्यावेळेस रामायणच घडतं. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बघा, ज्याला बंधू प्रेमाची आज नितांत गरज दादा, मग मी नेहमी सांगत असतो, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते सुद्धा बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजेत. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजेत. बरोबर आहे काय वाक्य? आज सक्का भाऊ असताना एकमेकाच्या दारासमोर दार पण आपण तोंड पाहत नाही आणि आपण राजकारणी लोकांना नाव ठेवतो. ही मोठी शोकांतिक आहे. आपण किती धड आहेत.
बरोबर आहे का नाही? म्हणून बंधुप्रेम टिकणं आज गरजेचे दादा हो. हे म्हणून विचार करा, एक भाऊ वनवासात गेला तर दुसऱ्या भावाला जाण्याची गरज नव्हती, तरी सुद्धा लक्ष्मण सोबत आला. आणि प्रभू रामचंद्र सावत्र भावाकरता रडतात, लक्ष्मणा उठ माझ्या करता, कोण्या तोंडानं अयोध्येत जाऊ, काय आदर्श दाखवू अयोध्येतल्या जनतेला. लोक म्हणतील बघा रे, हा भावाला वनवासात घेऊन गेला आणि तिकडच मेल भावाला, काय आदर्श घेईल रामा. अरे मी प्रभू रामचंद्र म्हणतात मला, जग मला वंदन करत लक्ष्मणा उठ माझ्या करता. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र इतके रडतात, 18 पद्म वानर रडायला लागली. पण त्याच वेळेला तिथे विभीषणजी होते. विभीषणजी म्हणले, प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य आहे, त्याला आणल्यावर काहीतरी उपयोग होईल. प्रभू रामचंद्र म्हणले, अरे इतनी दूर जाएगा कोण. असं म्हटल्याच्या नंतर बजरंगबली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार है. जय श्री राम. जे मारुतीने असं उड्डाण घेतलं आणि डायरेक्ट मारुतीऱ्यानं तर 9:30च्या तर लंका गाठली. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, उडी मारली बजरंगबलीनं जय श्रीराम. डायरेक्ट 9:45 तर लंका गाठली. आपल्याला 10:30-11 पर्यंत गाठायची लंका, बरोबर आहे का? मग गेले बजरंगबली, पण झालं काय पुढचं माझ्याकडे बघा. झालं काय पुढं? बजरंगबली गेले आणि सुसेन वैद्य झोपला होता कूलरच्या हवेखाली. आणि बजरंगबली गेले, म्हणले अरे अरे उठ, सप्ताह चालला आपल्या गावात आणि कूलरच्या हवेखाली झोपतो का, उठ. असं असते तर बजरंगबली आता म्हणले असते का नाही? बरोबर आहे का? बजरंगबली असे नाही म्हणले. बजरंगबली गेले आणि बजरंगबलीला वाटलं याला म्हणावा अरे उठ, तर हे कायद्यावर बोट ठेवणार. हे म्हणाल मारोतराव, आमच्या रावण सरकारचा असं ताकीद आहे, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालल, पण विलाज करायचा नाही. मग झालं काय? बजरंगबलीनं काय केलं, सुसेन वैद्य झोपू दिला आणि बुद्धीचा वापर केला. मारुतीऱ्यानं क्वाट खाली हात घातला. माझ्याकडे बघा, इकडे बघा. क्वाट खाली हात घातला बजरंगबलीनं आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार, पण बुद्धीचा वापर केला. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही एवढं बारीक बारीक कसं काय सांगता रामायणात? मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बघा. मग विचार करा, झालं काय? क्वाट खाली हात घातला मारुतीऱ्यानं आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार, पण परत बुद्धीचा वापर केला, म्हणून त्यांना बुद्धिमताम वरिष्ठ म्हणतात. मारुतीऱ्याने विचार केला, याला जर क्वाट सहित उचलाव, ही तिथं गेल्यावर कारण लावणार. काय मारुतराव तुम्ही घाई केली राव, ते इंजेक्शन पलीकडल्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या त्याच्या पलीकडल्या कपाटात राहिल्या आणि सलाईन तर वरच्या मजल्यावर राहिलं. असे काहीतरी मला कारण लावल. मग क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. आपण टीव्हीला रामायण बघितलं, मी काय खोटं सांगत नाही तुम्हाला, बरोबर आहे का? दवाखान्यात सहित डॉक्टर उचलला. जय श्रीराम. डायरेक्ट लंकेतून पलीकडे गाठलं आणि टेकवलं. झालं काय? प्रभू रामचंद्र अख्ख जग ज्या रामाला वंदन करत, रामानं हात जोडले, सुसेन काही कर बाबा, पण माझा भाऊ मला जिवंत करून दे मला. त्या सुसेन वैद्यानं सांगितलं, प्रभूजी आमच्या रावण सरकारचा असं ताकीते, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालल, पण विलास सांगायचा नाही. किती अवघड झाला आता. प्रभू रामचंद्र म्हणतात, काही कर बाबा, तू जर माझा भाऊ जिवंत करून दिला तर चंद्र सूर्य असेपर्यंत तुझे उपकार विसरणार नाही. हे दोघांचं संभाषण बिभीषणजीनं ऐकलं. बिभीषणजी पुढे आणले, अरे सुसेन, अख्ख जग ज्या रामाला वंदन करत, तो जगाचा बाप तुझ्या पुढे हात जोडले. अरे तू जर त्यांच्या भावाला जिवंत केलं सुसेन, तर तुझ्या नावाला चंद्र सूर्य असेपर्यंत किंमत टिकून राहील.
एवढ्या बिभीषणाच्या एका शब्दानं सुसेन वैद्याचे डोळे पाणवल्या गेले. बाप रे प्रभू, आणि माझं नाव आणि चंद्रसूर्य असेपर्यंत जर टिकून राहत असल तर तुमचा भाऊ मी जिवंत करून देतो. पण विलास थोडा अवघड आहे. काय? मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, तुम्ही मेडिकलहून घेऊन या. हे आत्ताचं नाही, पूर्वीपासून आहे. ही त्यांचीच भावकी आहे, बरोबर आहे का? हे आत्ताचे नाही बघा, हे पूर्वीपासून आहे. रोग्या डॉक्टरने लिहून द्यायचं आणि रोग्याच्या बापानं ते घेऊन यायचं. ही आत्ताची परंपरा नाही. नाहीतर खरं इमानदारी सांगा, 10-10 कोटीचे डॉक्टर लोक दवाखाने बांधतात, मग मेडिकल त्यांना ठेवता येत नाही का हो? पण ही परंपरा चालू ठेवतात, बरोबर आहे का? ही सुसेन वैद्यापासूनची परंपरा आहे. मग ते मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. सांगितलं प्रभू द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल प्रभू, आणि तुम्हाला सांगतो सूर्योदयाच्या अगोदर जर आले तर तुमचा भाऊ तुम्हाला जिवंत भेटल, नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. मग प्रभू रामचंद्रांना डोक्याला हात लावला आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे इतने दूर जाएगा कौन? बजरंगबली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे मारुतीने असं उड्डाण घेतलं आणि डायरेक्ट 10च्या तर द्रोणागिरी पर्वत गाठायच्या अगोदर झालं काय? पुढचा आहे का? प्रभू रामचंद्राने बघितलं, बजरंगबलीनं उडी मारली, बजरंगबलीनं जय श्रीराम म्हटलं, निघाले सोसाट्यासारखे जय श्रीराम. इकडून प्रभू रामानं आवाज दिला बर का. कोणाला? बजरंगबलीला आवाज दिला. सागर महाराज आवाज दिला, अरे हनुमान. आता काही माणसं म्हणतील, महाराज आमची सिस्टीम 1 नंबर आहे, आम्ही ऐकणारे काही बहिरे नाहीत, तुम्ही चौताळू का बोलता? असा तुमचा प्रश्न आहे का ना? हे प्रश्न तुम्हाला उडघलून करून सांगतो बघा. हे बघा, जसा प्रसंग तसं बोलावं लागतं, बरोबर आहे का नाही? आता मारुतीराव लांब गेले होते, असं जमतं का? हो मारुतीराव, असं जमतं का? हे बघ, बरं आहे का? लांब गेल्या माणसाला आपण आवाज देतो का असा? नाही का? वावरात गेला समजा, आता आपली तंबाखूची पुडी समजा संपली आणि आपल्याकडे चुना नाही, शेजाऱ्याच्या वावरातल्याला मागायचा, आपण सावकाश म्हणतो का? ए पुडी आहे का असं म्हणतो का? यार तंबाखूला चुना आहे का रे असं म्हणतात का नाही माणसं शेतात? म्हणजे आपले उदाहरण पटून द्यालो बघा, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला शेतात आपला आवाज देतो नाही, शेतात लांब गेलेल्या माणसाला असा हळून आवाज असतो का? बरोबर आहे का? तसं बजरंगबली लांब गेले होते. हे बघा, हे जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजे? हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजे. अशा मिळमिळ आवाजावाला शिवाजी महाराजचं चरित्र जमत नाही महाराज, बरोबर आहे का? शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी राजांनी आपली तलवार काढली, या आवाजात शिवचरित्र बरं वाटतं, बरोबर आहे का? आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, आरीचं काय कांदा कापायचा का? बरोबर आहे का? तसं ज्या त्या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं, बरोबर आहे का नाही? तसं बजरंगबली लांब गेले होते आणि आवाज दिला कोणी? प्रभू रामानं, अरे हनुमान. बरं वाटतं का नाही असं? अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में हनुमान. बजरंगबली तिथं गेले आणि मग बजरंगबलीला एवढी वल्ली वळखा आली का नाही? भला डोंगर उचलून आणला द्रोणागिरी, काय गरज होती का? उगाच ताकद जास्त झाली मग काय काही करायचं का? बरोबर आहे का नाही? आता खरं आहे का नाही? मारुतीरायाला जर बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतात, मग मारुतीरायाने जर असा बुद्धीचा वापर करायचा, भला डोंगर उचलून आणला, त्यांना औषध ओळखायला आलं का नाही? नाही का? बजरंगबलीला औषध ओळखायला आलं, मग द्रोणागिरी का उचलला? कारण मी तिथं होतो म्हणून भानगडी तुम्हाला सांगतो बघा, बाकी कोणी सांगणार नाही तुम्हाला. मग बजरंगबलीनं काय केलं? वल्ली ओळखायला आली बजरंगबलीला, वल्ली तोडणार, पण बुद्धीचा वापर केला मारुतीरायानं. मारुतीरायाने विचार केला, अरे तिकडे लंकेमध्ये काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, तिकडे युद्ध चालू आहे, युद्ध. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल, आणि परत परत मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून न्यावं आणि परत काल्याची पंग झाली की नेऊन टिकवा. मी तिथंच होतो बघा. मग झालं काय? द्रोणागिरी पर्वत उचलला, पण इकडे काय झालाय का? इकडे अवधी संपत आली होती, अवधी संपत आली, आता सूर्योदयाची वेळ झाली होती. प्रभू रामचंद्र म्हणतात, नाही म्हणजे आता काय माझा मारुती येत नाही आणि माझा लक्ष्मण काय जिवंत होत नाही. परत
प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाच्या 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस साठवला. लक्ष्मणा, सुमित्रा माते करता उठ बाबा, अरे उर्मिले करता उठ, अयोध्येतल्या जनते करता उठ लक्ष्मणा, अरे माझ्या करता एकदा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू इतके रडतात, त्यांचं रडणं बघून 18 पद्म वानर रडायला लागली. इतके रडतात, इतके रडतात, पण त्याच करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. बजरंगबली आले. वानर म्हटले, प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, ओ देखो अपना हनुमान आया है. अख्खी 18 पद्म वानर नाचायला लागली. झालं काय, ते बजरंगबलीने द्रोणागिरी पर्वत टेकवला. सुसेन वैद्यांनी ती वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या तोंडात पिळली आणि लक्ष्मण जिवंत झाला. आणि लक्ष्मण जिवंत झाल्याच्या नंतर एकीकडे 18 पद्म वानर नाचतात आणि एकीकडे मारुतीराय एकांतात गेले आणि खाली मान घालून रडायला लागले. कोण? बजरंगबली. आनंदाश्रूच्या धारा लागल्या बजरंगबलीला. आणि मनोमन मारुतीराय म्हणत होते, अरे अंजना के लाल, अरे अंजना के बेटे, तूने बहुत भारी काम किया. ये दुनिया चांद सूरत तक तुम्हारा भजन करेगी, इतना भारी काम किया. मनोमन मारुतीरायांना इतका आनंद झाला आणि ते आनंद अश्रूच्या डोळ्याच्या धारा गालावून खालं ओघळत होत्या. आणि इकडे 18 पद्म वानर नाचत होते. लक्ष्मणजी उठले. प्रभू रामाना हात धरला लक्ष्मणाचा आणि तिकडे एकांतात मारुतीराय होते ना, तिथं नेऊन उभं केलं. जसं बघा ऑपरेशन थिएटर मधून पेशंट बाहेर आल्यावर पेशंटची पूर्णपणे भूल उतरली का नाही हे बघण्याकरता डॉक्टर त्या पेशंटला विचारतात, यांना ओळखता का, यांना ओळखता का, त्यांना ओळखता का, असं म्हणतात का नाही डॉक्टर. तसं ती भूल उतरली का नाही, लक्ष्मणाचा हात धरला आणि मारुतीच्या उभं पुढं केलं आणि विचारलं, लखन जी भैया, अरे इनको पहचाना क्या. भैया ये तो हमारा बजरंगबली है. अरे हा जर बजरंगबली नसताना, हा मारुती जर नसताना लक्ष्मणा, तर तुझ्यासारखा भाऊ मला जिवंत भेटला नसता. तू जे जिवंत आहेस ना, केवळ या मारुतीचे उपकार आहेत. अरे आपल्या रघुकुळाच्या 72 पिढ्याने जरी मारुतीचे उपकार फेडायचे म्हटले तरी कोणीच फेडू शकत नाही. एवढं गोड कार्य या मारुतीने केलं. असं म्हटल्याच्या नंतर मारुतीरायाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि मारुतीरायांना हात जोडले. प्रभुजी, इतना बड़प्पन मत दो मालिक, ये आपकी कृपा है और आपका ही आशीर्वाद है. आलं का आपल्या मुद्द्यावर, अभंगाच्या आशीर्वादावर. बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो. सागर महाराज, गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे मी 5 वर्ष होतो. गुरुवारी शंकरजी महाराज पांचा गुरुजीकडे 5 वर्ष. आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा. बरोबर आहे का नाही. म्हणून ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. लाड गुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या शब्दाचा पोटस्मॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून गरज आपल्याला आशीर्वादाची हे बघा. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगून गेलो, एक वाक्य की जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त जर पांडुरंगाचे आहेत, मग आजच्या अभंगामध्ये बजरंगबलीला तुकाराम महाराज का शरण जातात असा प्रश्न तुम्हाला मी केला होता का नाही. तर आता ऐका, नाहीतर विचार करा. एक प्रमाण मी सांगतो, बाकीचे आमचे महाराज मंडळी म्हणतील. बघा, जगद्गुरु तुकोबारायची पांडुरंगासोबत इतकी एकनिष्ठता आहे, इतकी एकनिष्ठता आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंडही पाहत नाही, कारण आमचा विठ्ठल प्रचंड, आमचा विठ्ठल प्रचंड. इतर देवाचे न देखू तोंड, इतर देवाचे न देखू तोंड, इतर देवाचे न देखू तोंड, इतर देवाचे न देखू तोंड.
इतर देवाचे न देखू तोंड इतर देवाचे न देखू तोंड आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड असं म्हणणारे कोण आहेत? तुकाराम महाराजच आहेत. आणि शरण शरणजी हनुमंता म्हणणारं कोण आहे? तुकाराम महाराजच आहेत. मग सांगा, इकडे तुकाराम महाराज पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे बजरंगबलीला शरण जातात हे खरं? आता तुकाराम महाराजचा अभंग आहे ना, मी काय खोटं बोलतो का? तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार राहू द्या. हे अभंग नाही, असे अनेक अभंग आहेत एकनिष्ठतेच्या बाबतीत. एक धरिला चित्ते एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती 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 आम्ही रखुमाईचा कटेवर एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आपुला तो एका देव करुणी घ्यावा तेने विना जीवा चुकनो हे तेने विना जीवा चुकनो हे तेने विना जीवा चुकनो हे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कहे आणि कहे नाही आता कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेके मी दयाचे दर्शन नेके मी दयाचे दर्शन दर्शन याला म्हणतात एका बॉल मध्ये 6 रन काढणे. बरोबर आहे का? तेंडुलकर जोरदार टाळ्या वाजवा यांच्या करता बघा. हे बघा थोडक्यात बर का, एक धरिला चित्ती आपुला तो एक एक गाऊ आम्ही, हे एकनिष्ठतेचे प्रमाण आहेत का नाही? का म्हणले 2 धरिले चित्ती 2 नाही, एक धरिला चित्ती. बर का, आपुला तो 2 नाही, आपुला तो एक एक गाऊ आम्ही आपुला तो एक एक धरिला चित्ती कटेवर कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयारचे दर्शन. हे हा अभंग नामदेव महाराज. पण नामदेव महाराज तुकाराम महाराज एकच संत आहे. बरं, जगद्गुरु तुका अवतार नामयाता संप्रदाय सकळाचा येथून या. म्हणजे इतकंच नाही तर अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि एका वाचुनी त्या पांडुरंगा असे एकनिष्ठतेचे गाथ्यामध्ये हजारो प्रमाण आहेत. मग सांगा, तुकाराम महाराज एकीकडे म्हणतात पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंडही पाहत नाही, आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आणि शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. मग हे पटण्यासारखं आहे का आपल्याला? इकडे म्हणतात पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही, इकडे डायरेक्ट पार्टीच बदलली शरण शरणजी हनुमंता. हे पटण्यासारखं आहे का हो? बरोबर आहे का नाही? मग सांगा, इकडे जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाला शरण जातात हे खरं का इकडे बजरंगबलीला शरण जातात हे खरं? दोन्ही पैकी एक खरं असेल का नाही? का दोन्ही खरं? पण ऐका आता, आता तुकाराम महाराज आहे बरोबर आहे का? इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं का बजरंगबलीला शरण जातात हे खरं? सांगा बरं. जाऊ द्या तुकाराम महाराज जाऊ द्या, 2 मिनिटं आपण वैजनाथ महाराजचा बघू. आता ऐका, आता मी तुम्हाला म्हणजे मुद्दे पटवून देत, तुम्हाला पुढचं लगेच कळेल. बघा, आता मी तुम्हाला कीर्तन चालू झाल्यापासून काय म्हटलो? मी परमार्थ म्हटलं की डोळ्यासमोर काय आणायचं? बोला, रामायण. बरोबर आहे का नाही? आणि मी राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर काय आणायचं? महाभारत. असं तुम्हाला कॅसेट पाठ झाली आता आपली. बरोबर आहे का? पण असं सांगणारा मी महाराज, माझं कीर्तन संपलं आणि मी माझ्या गावाकडे गेलो, तुम्ही तुमच्या घरी गेले. सकाळी तुम्ही 8 वाजता 7 वाजता उठले आणि तुम्ही टीव्ही ऑन केली आणि टीव्ही ऑन केल्यावर टीव्हीला हेडिंगला पहिलीच बातमी आली. काय? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर बातमी आली आणि मी होणार नाही का? नव्हा काय झालं महाराज? अरे एकनाथ होऊ शकतात, वैजनाथ का होणार नाही? बरोबर आहे का? बघा, पण आता बाकीचे बाहेरगावचे लोक काय म्हणतील? इरल्याचे माणसं म्हणतील, पण बाहेरगावचे म्हणतील अरे महाराज लोकांना सप्त्याचा पैसा कमी पडला
घुसले महाराज लोक राजकारणात असे बाहेरगावचे म्हणतील, पण इरल्यातले जेवढे कीर्तनात होते ते म्हणले असं होऊ शकत नाही. महाराजाचं कीर्तन आम्ही रात्री पुढे बसून ऐकलं. महाराजांनी रामायणाच्या बाहेरचं दुसरं काहीच सांगितलं नाही. पण असं म्हणायचे, पण मधून मधून वाटायचं का रे, मग याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवरचं मुख्यमंत्री झालेलं खरं? हे तर मनातल्या मनात वाटणं साहजिक आहे नाही, बरोबर आहे का नाही? पण बाहेर गावचे म्हणले नाही 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 नाही, असं अरे हे असे महाराज घुसतात कसा राजकारणात की, पण बाहेर गावचे डायरेक्ट नाव ठेवायचे. पण इरल्यातले माणसं म्हणले नाही नाही, कुछ तो दाल में काला आहे, पुरी दाल काली नाहीये, कुछ तो दाल में काला आहे. महाराज राजकारणात जाऊ शकत नाहीत. काही काहीने अंदाज काढला, अरे हे युपीला गेला असावं एखाद्या फौजीच्या नादाला लागून, आणि तिथं गेल्यावर तिकडे युपीचा मुख्यमंत्री भेटला असावा योगी आदित्यनाथजी भगव्या कपड्यावाला, आणि त्या योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्र्याला वाटलं असावं मी इकडे युपीचा मुख्यमंत्री भगव्या कपड्यावाला, मग इकडं महाराष्ट्रातला हो द्या एखादा पांढऱ्या कपड्यावाला महाराज मुख्यमंत्री, असं झालं असावं आणि याला मुख्यमंत्री केला असावं, बरोबर आहे का नाही? असं काही काहींनी अंदाज काढला फुकट. पण इरल्यातले जेवढे मंडळी होते ते म्हणले असं होऊच शकत नाही, महाराज राजकारणात जाऊ शकत नाही. आम्ही पुढे बसून कीर्तन ऐकलं महाराजाचं. अहो महाराजांनी अख्खं कीर्तनात सगळं रामायणच सांगितलं, महाराज राजकारणात जाऊ शकत नाही असे इरल्यातली माणसं खात्रीनं टाळी वाजून सांगायचे. पण मधून मधून झटका यायचा, का रे मग याचं कीर्तन रात्री जर एवढं कीर्तन खरं झालं मग टीव्हीवरचा काय खोटं आहे का, असं वाटणार का नाही तुम्हाला? मग प्रश्न पडला, द्विधा अवस्था झाली, का रे याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवाला मुख्यमंत्री झालेलं खरं? हे जसं तसं तुकाराम महाराज इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं, का इकडे बजरंगबलीला शरण जातात हे खरं? आलं का मुद्द्यावर आपल्याला? मग आता बर का, तुकाराम महाराजाच्या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात काय, तुकाराम महाराजांनीच एकदा देवाकडे मागणी मागितली, काय, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज कोणता, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा? संताल. इथं हे मुद्दा महत्वाचा आहे बघा, मग अभंग राईट कळतं आपल्याला. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितली काय, संता लोटांगणी आणि जाता लाज नको मणी. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी मागितली की देवा मला संतांना लोटांगण शरण जाताना लाज वाटू देऊ नको. मग बजरंगबली कोण येतो? बजरंगबली संत आहेत, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक शरण जातात. शरण शरणाचे हनुमंता, शरण शरणाचे हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरणाचे हनुमंता, शरण शरणाचे हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरण शरणाची हनुमंता. तुम्हाला रामदूता, तुम्हाला रामदूता काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. भक्तीचा वाटा. शरण शरण जी हनुमंता. कशा कशा करता शरण शरण जी? आतापर्यंत 1 तास एवढं सांगितलं, याच्या करता शरण शरण जी हनुमंता. तर शरण शरण हनुमंता नाही बरं का, शरण शरण जी हनुमंता. जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे जी, बरोबर आहे का? जी पहिला जी म्हणायची पद्धत होती, बरोबर आहे का नाही? पहिले एकमेकाला आदर म्हणायचे, जी असं म्हणायची पद्धत होती. आता काय, बरोबर आहे का?
आता जी म्हणत नाही बघा, पूर्वी 90 वर्षाचा सासरा असू द्या आणि 20-25 वर्षाची सून असू द्या, एकमेकाला आदर द्यायचे, बरोबर आहे का नाही? एकमेकाला आदर द्यायचे. अहो 90 वर्षाचा सासरा जरी असला तरी विठ्ठल विठ्ठल बोलताना इकडे राहू द्याचा, भजन झालं की इकडे चालू राहू द्याचा, बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे मोहाधंदा तोच आहे. माझ्या घरी 10 कॅमेरे आहेत महाराज, मोठा भाऊ, पण ते आपल्याला युट्यूबचा मेळ जुळत नाही. हो ना? नाही, हे आपलेच आहेत, आता घरचेच आहेत माणसं, हे चॅनल आपलंच, हे आपलंच आहे, बरोबर आहे का नाही? नाही का? नाही का? ते हे भजन म्हणायले की तिकडं, कोणी रडायला की धिंगाणा घालायला तिकडं आहे कॅमेरा. एक मोठी स्क्रीन लावा बघा, कोणी झोपलं की त्याचा फोटो लगेच वरी दाखवायचा इकडं. म्हणजे माणसं झोपी जात नाहीत, बरोबर आहे का? स्क्रीनची व्यवस्था आहे का आपल्याकडे? बघा, मी स्क्रीन आणून देतो तुम्हाला, ताण नका घेऊ. विठ्ठल शरण शरण जी हनुमंता. जी म्हणजे आदर. अहो 90 वर्षाचा सासरा असू द्या आणि 30 वर्षाची सून असू द्या, आदर होता पहिला. सासरा आदरानं म्हणायचा सुनबाई, ती सून तितक्यात ताकदीने आवाज द्यायची जी मामाजी. हे पहिलं होतं, आता नाही. आता फक्त 2025 मध्ये सासऱ्यानं फक्त सुनाला आवाज द्यावा. सुनबाई काय बोंबल्याला माय मथार मरण एकदाच म्हणतात का नाही? तो आदर संपून गेला महाराज. आता मामाजी नाही, जिजाजी नाही, पार्लेजी नाही, 2G नाही, 4G नाही, 5G नाही. ते जी संपून गेला, आता तो आदर संपून गेला. तसं बघा, शरण शरण जी. जी म्हणजे महाराज, जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये बजरंग बलीचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी जी शब्द वापरला, शरण शरण जी हनुमंता, तसं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचं वर्णन करताना शब्द काय वापरला? ओम नमो आद्या नाही, तर ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद आत्मरूपा देवा तूची गणेशू. मग तिकडं ओम नमो जी आद्या, तसं शरण शरण जी हनुमंता. ही फिटिंग राईट जुळली, बरोबर आहे का? बरं का? म्हणून शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंत का म्हणतात? असं म्हणतात, ती सूर्याला बजरंगबली गिळायला गेले, इंद्रानं वज्र फेकलं, हनुवटीवर लागलं, हनुमंत नाव प्राप्त झालं. आता दुसरं एक नाव आहे काय? हनुमान. हनुमान का म्हणतात? मानाचं हनन करतात, त्यांना हनुमान म्हणतात. हे एक नाव आहे. एक बजरंगबली नाव आहे. असे भरपूर नाव बघा. मारुती पण एक नाव आहे, बरोबर आहे का नाही बजरंगबलीचं? मग मारुतीला मारुती का म्हणतात याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो, पण हे कोणत्या रामायणात नाही बरं का. कोणत्याच रामायणाचार्याला येणार नाही, हे रामायणातलं नाही. पण काही काही अर्थ युक्तिवादानं, बुद्धिवादानं काही काही अर्थ पटवून द्यावे लागतात. हे गुरुवाऱ्यांनी सांगितलं मला, मी ऐकलं ते तुमच्या पुढे मांडतो. हे काय रामायणातलं नाही, काही काही अर्थ युक्तिवादानं, बुद्धिवादानं काही काही अर्थ पटवून द्यावे लागतात. मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की मारुतीच्या, बजरंगबलीच्या सोबतच्या गावातल्या मित्रांचे लग्न होऊ लागले आणि मग अंजना माता म्हटल्या, अरे हनुमंता तुझं कधी लग्न करतो? आई पुढच्या उन्हाळ्यात. असं म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथंच अर्थ निघला मारुती. आता माझ्याकडे बघा, बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही. मारुतीला मारुती का म्हणतात? बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती, उनका नाम माँ रोती. विठ्ठल 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 विठ्ठल. हे काय ग्रंथाचा अर्थ नाही, हा युक्तिवादानं, बुद्धिवादानं पटवून दिलेला अर्थ आहे बघा. म्हणून शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता दूत काय भानगडे? दूत म्हणजे काय? दूध नाही बरं का. दूत म्हणजे संदेशवाहक. इंग्रजी भाषेत मेसेज फॉरवर्ड करणे, त्याला दूत म्हणतात. ते काम पहिलं कोण करायचं? त्यावेळेस बजरंगबली ते काम करायचं. सीतेचा संदेश रामापर्यंत, रामाचा संदेश सीतेपर्यंत, असं दूताचं काम केलं मारुतीरांनी, म्हणून त्यांना रामदूता म्हणतात. रामाचा दूत रामदूत, देवाचा दूत देवदूत, यमाचा दूत यमदूत, राजाचा दूत राजदूत. ती राजदूत गाडी नाही बरं का. ती राजदूत गाडी पहिल्या गाड्या होऊन गेल्या. राजदूत, CD 100SS, स्प्लेंडर, जावा, सुजुकी. जावा कंपनीची गाडी होती, जावा जुनी. जावा नाही बरं का. या म्हणतील जावा नाही. हे बघा, जावाला जावा का म्हणतात हे पण तुम्हाला आलो तर सांगूनच जातो. आता जावा म्हणजे, जावा शब्दाचा अर्थ काय? जावा म्हणजे सख्या भावाच्या 2 बायका. मग त्यांना जावा का म्हणतात?
दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, त्यांनाच म्हणता जावा. तुम्ही घ्या आता हवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे का नाही? आता सासूला नाराज करत नाही. विचारी आली असेल तर सासू कुणाला म्हणतात? जी दिवसभरातून सुनच्या डोळ्याला एकदा तरी आणते टचकन आसू, तिचं नाव सासू. तुम्ही नका हसू. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ननंद कोणाला म्हणतात? ननंदबाई विचारी आली असेल, तिला कशाला एकटीला नाराज करू कीर्तनात? ननंद कोणाला म्हणतात? ऐका ननंद. ननंद कोणाला म्हणतात? जी आपल्या भाऊजाईला कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव नंद. तुम्हीच म्हणले, मी नाही म्हणलो. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आपण शरण 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 शरण, पण कशा करता शरण शरण? काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. मज दाबाव्या चुबटा, मज दाबाव्या चुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दाबाव्या चुबटा, मज दाबाव्या चुबटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. त्या वाटा, त्या वाटा. शरण शरण कशा करता शरण शरणजी हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुभटा. याच्या करता शरण शरणजी हनुमंता. तुकाराम महाराज म्हणतात, मला भक्तीच्या वाटा दाखवा हनुमंतराय. भक्तीची वाट कोणाला सापडली? बजरंगबलीला दास्यत्व भक्ती केली बजरंगबलीने. तुम्हाला जरा झोपायला का? जरा आळस यायला का? एकदा मोठ्या प्रेमानं बघा, भजन करू. एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी, आता कॅमेऱ्यामध्ये घ्या सगळ्यांचे हात. आता मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी आपले हात वर करा आणि हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमा एक गावात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, शोभा माई, विठोबा रखुमाई, शोभा रखुमाई, 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 विठोबा शोभा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, शोभा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, शोभा रखुमाई. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज नमो की. पार्वती पदे हर हर महादेव. विठोबा रखुमाई, शोभा रखुमाई, विठोबा रखुमाई, शोभा रखुमाई, विठोबा कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई. बर का? काही काही हातानं टाळ्यान तोंडानं केली त्या जांभाळ्या चालू. विठोबा रखुमाई. बरोबर आहे का?
कीर्तनात टाळी वाजलीत पाहिजे. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाव जातं. ते बॉक्सच्या साईडला सर थोडं नाही का, पाप जातं. एक बहादर म्हणला कुठं जातं, म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, म्हणलं दुसरं एका ठिकाणी, आणि त्याला वरण खायला जमत नव्हतं. त्याला वरण खाल्ले की काय व्हायची, ऍसिडिटी. हा इंग्रजी शब्द आहे, पण म्हणता येत नाही कशाला म्हणून बघायचं उगं. आणि सरळ सांगत, ताई मला वरण वाढू नका, मला मळमळ होतंय, जळजळ होतंय, उलटी होती. सोपी भाषा आहे का नाही, पण कशाला इंग्रजी बोलायचा भलताना आलं. तो म्हणला ओ ताई मला वरण नका वाढू, मला अल्ट्रासिटी होती. आता किती अवघड कार्यक्रम आहे. आता हाताने अंगावर कुठे बरोबर की नाही. तसं ते हेल्मेट नाही म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, पायलट, विमान चालवणारा. ते येडं गेलं त्या पायलट कड, मामा एक चक्कर खेळ्या ना राव, चक्कर. अरे ते काय ट्रॅक्टर हे का स्कूटी आहे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागून म्हणलं इकडे काय, ते मागची येडी शांत कर म्हणला. ही येडं मागं गेलं, मागची येडी शांत केली, एकाच मिनिटात पुढं आलं. काय केलं म्हणला, तू एवढे शांत केली लवकर, काय केलं. तो म्हणला मी काहीच केलं नाही. अरे तुझ्या जर इतकी ताकद होती तर सरकारचा पैसा वाचला असता विमानाचा, तू केलं काय. तो म्हणला मी काहीच केलं नाही, मी मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा, स्टेशन आलं, हणल्या म्हणल्या उड्या. तुलमीच राहिलो. आता काय करता असे लेकर. आता असे लेकर इमानदारीने सांगा पडतील का पाया महाराजाच्या. त्याची आई म्हणती पड पाया, मी अर्पण. इकडून तिकडून त्याच्या आईने आणला, मी हा पायावर बोला पुंडलिकाना असं दंदिशी आदळलं. आता पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी गेली स्वयंपाकघरात. आता फक्त बैठकीमध्ये मीन बंडिया. इमानदारीने घाम सुटला, म्हणलं आता हंतय आपल्याला गडे. आता माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद भेद म्हणलो, बंडू तू बोल नको म्हटला, तुझं माझं 8 वाजल्यापासून पटत नाही. म्हणलं आज आपली पुण्यतिथी झाली. आता इथं इमानदारीने बघा, त्याने एवढा दगड घेतला, मला आज आपली पुण्यतिथी झाली. मला घाम सुटला. मी त्या मावशीला आवाज दिला, म्हणलं मावशी मुलाला धरा तुमच्या, ते मला मारते बघा. ती मावशी म्हणली माय महाराज ते तसंच हे बघा म्हणली, गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्याला बोलवले, आमच्या बंड्यानं मरेस्तोर हाणली. आता मला काय हेल्मेट घालून येऊ. विठ्ठल विठ्ठल गेल्या का झोपा. असं कीर्तन पाहिजे, बरोबर आहे का. देवाचं म्हणलं की झोपा येतात. बरे महाराज इथं तरी बरे. काय काय गावात कोण्या देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा. काही काही माणसं नुसती असे पाहतात. एका गावात कीर्तनाला गेलो, अहो पुढं बसतं महाराज, ते हसना रडना. मला वाटलं आपलं आजचं कीर्तन फेल गेलं, पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं. आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. 2 तर नमुनी माझी गावाकडे जायची वेळ झाली. माझ्या कार जवळ आले, मी गाडीचा काच खाली घेतला आणि हसू लागले. म्हणलं काय झालं. म्हणले महाराज तुमच्या कीर्तनातला जोक मला आता कळला. म्हणलं बरा लवकर कळला. विठ्ठल 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 काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता भट्ट वेगळा आणि भट वेगळा. मणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा, आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. म्हणून सुभटा पदवी आतापर्यंत जगात फक्त 2च व्यक्तीला भेटली. आजच्या अभंगामध्ये सुभटा पदवी बजरंग बलीला तुकोबारांनी बहाल केली, आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. म्हणून सुभटा पदवी रामायणातल्या बजरंग बलीला आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी बहाल केली, आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी महाभारतातल्या अर्जुनाला सुभटा पदवी बहाल केली. ह्या पदव्या फुकट भेटत नाही, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. काही काही शब्द म्हणल्याच्या नंतर माणसं आपोआप उच्चार निघतात. छत्रपती म्हटलं की बोला शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दिदी मंगेशकर, अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ. बरोबर आहे का नाही. हे नाव जोडल्या गेलेत बघा. म्हणून पुण्यश्लोक पदवी आतापर्यंत जगात फक्त 4च लोकांना पुण्यश्लोक पदवी भेटली बघा. एका युगामध्ये एका व्यक्तीला एकदाच पदवी भेटली पुण्यश्लोक. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली, आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली.
म्हणून या पदव्या फुकट नाहीत, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. म्हणून आपल्या जिल्ह्याचं नाव काय? छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. हे फार मोठे आपल्या काळात नाव झाले. आपण भाग्यवान आहोत दादा हो. नाहीतर बघा छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, शिवाजी राजांना छत्रपती म्हटलं जातं. याचं कारण बघा. नाहीतर विचार करा, छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होत होता आणि इंग्रज लोकांची लाईनच्या लाईन लागली होती आणि ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होत होता. शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात, त्यावेळी शिवाजी राजांना त्या सिंहासनाकरता गमावलेला एक न एक हिरा आठवत होता. फक्त आठवणी होत्या, जिवंत कोणी नव्हतं. शिवाजी राजे सिंहासनाकडे पाऊल टाकतात आणि त्यांना भास व्हायचा शिवाजी राजांना आणि डायरेक्ट आवाज यायचा कानावर, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण आठवलं? तान्हाजी मालुसरे आठवले शिवाजी राजांना आणि तान्हाजी मालुसरेंच्या आठवणीनं शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे माझा तान्हाजी मालुसरे आज हात पाहिजेत होता. किती आनंद झाला असता त्यांना. आज पुढं पाऊल टाकला, परत डोळ्याला धारा लागल्या आणि आवाज आला, काळजी नसावी राजे, देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत बाजी खिंड सोडणार नाही. कोण आठवलं? बाजी प्रभू देशपांडे आठवले. पुढं पाऊल टाकला शिवाजी राजांनी, आवाज आला, काळजी नसावी राजे, तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. कोण आठवलं? शिवा काशीद आठवला. शिवाजी राजासारखा एक हुबेहूब मावळा होता. शिवा काशीद, शिवा नावी, आणि तो शिवाजी राजाच्या जाग्यावर जगण्या करता नाही तर तो मरण्या करता जात होता. आणि शिवाजी राजांनी आपल्या स्वरूपात त्याला सजवलं आणि शिवाजी राजे चकित झाले, बाप रे, मी छत्रपती का हा छत्रपती, पण हा माझ्या जाग्यावर जगण्या करता नाही, हा माझ्या बदलीवर मरण्या करता जात आहे. शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. पण झालं काय? शिवा नाव्याचा चेहरा प्रसन्न होता. शिवाजी राजांना विचारलं, अरे शिवा, माझ्या जाग्यावर तुला मरण्या करता जायचंय बाबा, जगण्या करता जायचं नाही, तरी तुझा चेहरा इतका प्रसन्न आणि मी तर तुझ्या करता रडतो, तुझा चेहरा इतका का प्रसन्न आहे शिवानावी? त्यावेळी शिवानाव्यानं दिलेलं उत्तर फार गोड आहे बघा. शिवानाव्यानं सांगितलं, राजे, मी आतापर्यंत असं ऐकलंय राजे, माणसं मेल्यावर माणसं माणसा करता रडतात, असं मी ऐकलंय राजे. पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो, आणखी काय कमवायचंय राजे मी? शिवाजी राजांनी त्याला कवटाळून धरलं आणि आपल्या डोळ्याच्या अश्रूने त्याचा अभिषेक केला. अरे तुमच्यासारखा एक एक इमानदार मावळा होता म्हणून मी छत्रपती झालो. पुढे पाऊल टाकला शिवाजी राजांनी. कुणीच जिवंत नव्हतं, फक्त आठवणीत होत्या राजांना. पण एक व्यक्ती दिसला सिंहासनाजवळ. कोण? मदारी मेहतर. शिवाजी राजांनी त्याच्याकडे बघितलं, मदारी, ये बाबा इकडं, या सिंहासनाकरता माझे अनेक हिरे गमावल्या गेले, तू एकटा जिवंत आहेस, बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय देऊ? त्यावेळेस मदारी मेहतराने सांगितलं, राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. तू जर म्हणशील मदारी, माझं सिंहासन तुला मी आजच प्रदान करतो, राजे, तेवढी लायकी नाही या मदारी मेहतराची. काय पाहिजेत मग? राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. काय? तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे, आणखी मला काहीच पाहिजेत नाही. शिवाजी राजांनी त्यालाही कवटाळून धरलं. अरे तुमच्यासारखे इमानदार मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो. मग दादा हो, म्हणावं लागतं बघा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव
गड किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे टाळी टाळी वाजवा टाळी हातवर हात एक कॅमेरा घ्या एकदा शिवाजी राजाचा जल्लोष सगळ्या महाराष्ट्रात जाऊ द्या की इल्ला गावामध्ये अशी छत्रपती शिवाजी राजाची महान अशी मूर्ती उभी केली शिवाजी राजाची जयंती दररोज साजरी झाली पाहिजे केवळ 19 फेब्रुवारी नाही तर दररोज साजरी झाली पाहिजे टाळी टाळी वाजवा जय हो शिवनेरी लग रहा है शिवनेरी ये इरला नहीं लग रहा प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या टाळी टाळी पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर होता तो जाणता राजा आमचा होता तो जाणता राजा होता तो जाणता राजा आमचा होता तो जाणता राजा पुत्राची जाऊचा वीर महाराष्ट्राचा 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 होता तो जाणता राजा हो गिरशेखरी किरटा परी लारी दोघवा ध्वजा उगवला तारात मेरा गरजा शिवाजी राजा उगवला तारात मेरा गरजा शिवाजी राजा हो गिरची खरी किरटा परी लहरे भगवा ध्वजा गिरची खरी किरटा परी लहरे भगवा ध्वजा उगवला तारात मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारात मेरा हरा गरजा शिवाजी राजा जवा काढायची बाहेर जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार अशी गुजती पार शिवरायाची तलवार अशी गुजती पार शिवरायाची तलवार जवा काढायची बाहेर इथे चमचमती धार जवा काढायची बाहेर इथे चमचमती धार कशी गुजती शिवरायाची तलवार कशी गुजती
पण घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची बांधले स्वराजाचे त्या तरुणागडाला तोरण बांधले स्वराजाचे त्या तरुणागडाला छत्रपती शिवाजी महाराज की जय तो बापाचा 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 बापा बापा वाघजुबा जन्मला बापाचा बाप वाघजुबा जन्मला तो बापाचा बाप वाघजुबा जन्मला तो बापाचा बाप वाघजुबा जन्मला शुभा जन्मला जय हो जोरदार टाळ्या वाजवा बघा. तुम्ही छत्रपती शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजवल्या, मला आनंद झाला. अहो शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत महाराज, नव्हे तर आपल्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजेत. आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसल त्याचा सगळ्यांनी म्हणून काटा काढला पाहिजेत. बरोबर आहे का? तसं ठेवलं नाही पाहिजे त्याला. अरे विचार करण्या म्हणून ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आईत म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. खऱ्या अर्थानं शिवाजी राजावर किती बोलावं, किती बोललं तरी कमीच आहे. बघा आपला आदर्श बघा, छोटंसं गाव आहे पण एवढा छत्रपती शिवाजी राजाचा असा भव्य आणि दिव्य पुतळा आहे. तुम्हाला द्यावे तेवढे कोटी कोटी धन्यवाद बघा महाराज. अहो शिवाजी राजाचा आदर्श घेतला पाहिजे तरुणांनी. नाहीतर मी तर म्हणतो, आता तुमच्या गावात तर मला माहिती नाही, पण गावोगावी शिवाजी राजाच्या जयंतीच्या दिवशी डीजेच्या तालावर दारू पिऊन डिस्को डान्स करतात. अरे डीजेच्या तालावर दारू पिऊन डिस्को डान्स करून नाचण्यापेक्षा शिवाजी राजाचे विचार वाचून शिवजयंती साजरी केली तर फार उपकार होतील बघा. म्हणून ज्या दिवशी शिवाजी राजाची जयंती आहे अख्ख्या गावातल्या तरुणांनी या पुतळ्याच्या समोर उभं राहायचं, आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खिशात घालायचे. मी म्हणत नाही पैसे काढायचे, खिशातले व्यसनं काढायचे आणि आज शिवाजी राजाच्या चरणावर टेकवायचं, राजे मी मेलो तरी चालेल पण आयुष्यात व्यसन करणार नाही, याला म्हणावं खरी शिवजयंती. सप्त्याला लागतोच किती खर्च महाराज, सप्त्याला खर्चच किती लागतो तुम्हाला आवडीच काढून देतो बघा. आता नाही का किती आपल्या गावातली लोकसंख्या किती कमी असू द्या, तुम्ही किती भारतातला किती मोठा महाराज आणू शकता, तुम्हाला आवरेज काढून देतो सप्त्याचा. बघा व्यसनात आपला किती खर्च झालाय जरा डोकं लावा. मोबाईल ही व्यसनच आहे ना. 350 रुपयाचं बॅलन्स लागतं का नाही महिन्यात, तुम्ही पहा नका पाहू 350 जाऊ द्या. मोबाईलचं व्यसन जाऊ द्या, तो गरजेचा आहे. मोबाईलचे व्यसन जाऊ द्या नाही का, माणसाचा त्याच्यात खर्च जातो, चहात खर्च जातो, काहीचा याच्यात खर्च जातो, काहीचा पिण्यात जातो, काहीचा तंबाखू चुन्यात जातो. बरोबर आहे का नाही? पण बघा ती पुडी असते 20-30 रुपयाला, माणूस दिवसातून एक तरी पुडी खातो. बरोबर आहे का नाही? 30 रुपयाला पुडी असते, दिवसातला खर्च झाला 30 रुपये, बाकीचा खर्च जाऊ द्या. पुडीचा खर्च किती झाला 30 रुपये, 10 एका दिवसाचे 30 रुपये, 10 दिवसाचे किती झाले 30 दाई 300, एका महिन्याचे 900. बरोबर आहे का नाही? आणि मित्रा सगळं जर खर्च धरला तर 1,500 धरू आपण. एका माणसाचा एका महिन्याचा खर्च पुडीचा किती झाला 1,500, 12 महिन्याचे किती झालं 1,500 प्रमाणे 18,000. एका माणसाचा कशाचा खर्च 18,000, थुकायचा खर्च 18,000, थुकायचा खर्च 18,000 एका माणसाचा. एका माणसाचा एका वर्षाचा थुकायचा खर्च 18,000, बाकीचे खर्च घरी गेल्यावर डोके लावा. थुकायचा खर्च 18,000, असे गावातले 10 तरुण थुकणारे बाजूला काढायचे. 18 किती झाले 1,80,000. गावातल्या 10 तरुणांनी जर पुड्या सोडल्या तर बघा 10 तरुणांना नाव द्या महाराज तर 1,80,000 होतात. आणि बघा म्हणून जाऊ द्या 8 दिवसाच्या कीर्तनामध्ये, या 8 दिवसाच्या कीर्तनामध्ये गावातल्या एका जरी माणसाचं एकाच जरी व्यसन सोडलं तर आपल्या सगळ्या सप्त्याचा पैसा वसूल झाला. बरोबर आहे का नाही? म्हणून आदर्श गावा शिवाजी राजांचा आपण. म्हणून छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज. धर्माकरता किती बलिदान दिलं. आपण तो छावा चित्रपट नवीन तरुणांनी बघितला नसल तर गावात तुम्ही ते स्क्रीनवर गावोगावी दाखवतात बघा.
म्हणून खऱ्या अर्थानं दादा हो, ते चित्रपट बघा, ते पार्ट सगळे खोटे पार्ट आहेत, ते काय खरे संभाजीराजे नाहीत. ते खोटं चित्रपटातले ते नटनटी आपण ते बघितलं वातावरण, शेवटचे 15 मिनिटं बघितले छावा चित्रपटातले, तर माणसाच्या डोळ्याला धारा लागतात चित्रपटगृहामध्ये बरं का. ते सगळा चित्रपट, तो सगळा देखावा आहे. ओरिजिनल संभाजीराजांना किती त्रास झाला असेल ते खोटं बघून. ते आपण नाही का, आता रामायण महाभारत ते खोटेच पात्र असतात ना, खरे थोडे असतात. अरे खऱ्या संभाजीराजांना किती त्रास झाला असेल. छावा चित्रपट बघून जर आपल्या डोळ्याला धारा लागतात, तर त्या काळी संभाजीराजांनी आपल्या धर्माकरता किती बलिदान दिलं असेल विचार करा. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. नाहीतर संभाजीराजे शिवाजीराजे नसते तर कशाचे कीर्तन, कशाचे भजन महाराज. म्हणून ह्या पदव्या फुकट भेटत नाही. धर्मवीर पदवी संभाजीराजांना भेटली. अरे प्राण दिला पण धर्म नाही सोडला. कोरोनात चांगल्या चांगल्या लोकांनी माळा तोडल्या, बरोबर आहे का नाही, विचार करा जरा. संभाजीराजांनी अहो जीभ तोडली, डोळे बाहेर काढले, आता धर्म मी सोडणार नाही याला म्हणून धर्मवीर पदवी फुकट भेटती का कोणाला. धर्मवीर म्हटलं की संभाजीराजे, छत्रपती म्हटलं की शिवाजीराजे. आपला कुठून फाटा फुटला, सुभटा इथून फुटला आपला फाटा, बरोबर आहे का. सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली आणि मारुतीराला बहाल केली. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि इतकंच नाही तर शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हनुमंतराय तुम्ही शौर्यवान आहात, धैर्यवान आहात. आणि अंजनी नाही का, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. आता याच्यावर किती जरी बोलायला गेलं तर कमीच आहे का. माझा विशेष रामायणाचा आहे, मी 7 दिवस सांगायला बसतो, बरोबर आहे का नाही. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट दादा. म्हणून माझ्या मतीप्रमाणे मी अभंगाचा पूर्ण भावार्थ सोडला. फक्त तुमचे मी 5 मिनिटं घेतो, बरोबर आहे का. ते कशा करता, प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलत असतो. म्हणून आज कुण्यात तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळेच तर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैर्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमचं